नमस्कार सगळ्यांना, कसे आहेत, बरे आहेत का? तर नक्कीच बरे असतील. ठीक राहा, खुश राहा, आनंदी राहा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. तर आता वाजलेत तर दुपारचे 2 आणि दुपारच्या 2 वाजता काम चालू झालं आमचं. कारण ते किती मारीन रे ह्याला मी. आयुष्य आहे तिकडून जाऊ नको म्हणतोय, पाणी आहे, कॅनेल चालू आहे. पण त्याच्या पप्पानी कॅनेलच्या इकडूनच बोलावलंय, कारण ठिबक काल तुम्ही बघितलं होतं इकडल्या अर्ध्या तुकड्यामधलं दोन्ही पण साईडचं ठिबक आम्ही सगळं बाहेर काढलं होतं. तर वरच्या 2 तुकड्यामधलं बारक्या अर्ध्या ते राहिलं होतं. तर ते आज पूर्ण करण्यासाठी ते गेलं पुढं. मी जरा जेवण करत होते त्याच्यामुळे मला उशीर झाला आहे. आणि पोरं शनिवार असल्यामुळं पोरं आमच्या मागंच आल्यात. अजिंक्याला पण घ्यायचं आहे पाईप ओढू लागायला. तर त्याचे पप्पा वडतात तिकडे, पाईप काढलेत वाटतं त्यांनी काय. रानाला दिलंय पाणी. तर बघा खालच्या रानात ही कॅनेल चालू आहे. मी कॅनेलच्या इकडल्या साईडला आहेत आणि ते पलीकडल्या साईडला बघू कसे पाईप घ्यायचे इकडं बघू. तर चला. एक वय अयो ह्याला तर मग येळ जाईन अक्का. कॅनेलच्या पलीकडून इकडं पाईप देतात. आता मला इकडून परत ओढत इकडं चालवलंय मी आणि एकच पाईप आहे. आता एक पाईप नेऊन वडून आणायचं म्हणलं किती वेळ लागेल, खेळत बसल्यासारखं. त्यांना म्हणलं पलीकडल्या साईडनं गोळा करून ठेवू. काल बी तसंच म्हणलं. हा कड्यावरूनच आहे, रानाच्या एकदम सेंटरवरून घ्या म्हणतात. मी मधोमध चाललंय ना, लय लांब पाईप आहे तर चालावं लागतं लांब. काल त्यांनी टाकले, आज माझ्याकडे दिलेत, आज मला टाकावं लागतात. तर करा कंटिन्यू, इथपर्यंतच टाकायचं. बस का दिसतं का कसा आलाय पाईप एवढा. तर आज सगळी पोरं कामाला लावलं बरं का. तिन्ही शनिवार असल्यामुळं तिघं पण घरीच होती आणि तिघं घरी खेळत होती. त्यांना म्हणलं चला रानात तुम्हाला संध्याकाळी म्हणजे मोठ्या पप्पाला आणि पप्पाला खावा आणायला सांगते, तेवढं ठिबक वडू लागा. तर कसं असतं, लहान पोरांना थोडंसं खाण्यापिण्याचं आमिष दाखवलं की पोरं पटापटा कामं करतात. तर तसंच ह्यांचं पण आहे. त्यांना संध्याकाळी वडापाव किंवा चायनीज आणू असं सांगितलं. तर तिघं पण कामाला आल्यात. मग सगळं ठिबक वडून झालं, तर थोडंसं ठिबक राहिलं होतं. तर नंतर मामा आले. बाकीचं आम्ही 4 जणांनी ओढलं होतं. 4 नाही 5 जणांनी, 3 पोरं, मिस्टर आणि मी, असे 5 जण होतं. तर कॅनेलच्या अलीकडं आणून ठेवलं, सगळं काढून एका तुकड्यातलं. आणि नंतर कॅनेलच्या पुलावरून पलीकडं जाऊन परत अलीकडं घेतलं. तर मामाने आमच्या कांड्या गोळा केल्या होत्या गुरांसाठी, ऊसाच्या कांड्या फडात पडलेल्या. तर त्या कांड्या घेऊन मामा घरी चाललेत आणि मी परत अलीकडल्या साईडला आले. ते जे अलीकडच्या तुकड्यामधलं होतं ते निम्मं आम्ही काढून टाकलं होतं आणि परत सगळं पलीकडच्या तुकड्यातलं निम्मं बाहेर काढून मग सगळं अलीकडं घेऊन परत आम्ही पोरांनी मी हे सगळं हातरून घेतलं. तर फायनली सगळं झालं बरं का आमचं ठिबक काढून दोन्ही पण तुकड्यांमधलं. तर ते पलीकडच्या साईडला येतं, ते चालल्यात तिकडून घरी येतात. काही पोरं घरी पोहोचली. तर ठिबक ओढून घामाघूम झाले असल्यामुळं पहिल्यांदा टाकीत येऊन आंघोळ करायला गेल्यात तिघंच्या तिघं. मोटर चालू होती, थंडी काय वाजत नाही. आता ऊन होतं, म्हणजे आभाळ आलेलं होतं ना, त्याच्यामुळं काय थंडी वाजत नाही. तर त्यांना म्हणलं सगळे डोळे लाल झाल्यात हो बाहेर. तर काय बाहेर झालेले नाही. तर आत्ता पण आलं तर का मागं मामा एकटंच लावत होतं, पुढं गेलं तर आत्ता आलं होतं. मी आधी आले आणि आत्ता पाठीमागं येतं. चिमू आहे माझ्या मागं. तर मामाचं झालं असं एखादं घमेला लावून. आत्ता घमेला आणला का तुम्ही? घमेला आणला का बघा की घरी असं. मी फक्त विळा आणलाय, विळा लागतोय अशा रेषा मारून त्याच्यात रोप लावावं लागतं. त्याच्यावर परत माती ढकलायची. आम्ही काय पाण्यात लावत नाही, कोरडीलाच लावतोय. मग विळ्याने एक रेष मारायची, 1 किंवा 2, आणि त्याच्यात रोप खावायचा. कुठं चिमू काय म्हणते बघा. काय ग चिमू? हा किती छान दिसते बघा आज. शेंडी फिंडी, नवीन कपडे. कुठं जायची होती आज? कुठं जाणार होती?
आता गावाला जायचंय. मामाच्या गावाला जायचंय. चला तर चला. बराच वेळ झाला मामा गेला तर तिकडं ठिबक वडून चालून चालून दमल्यामुळे जरा वेळ आराम केला 15-20 मिनिटं मग इकडं आले. तर बघा मामाने आम्ही येऊस तोपर्यंत चालू पण केलं लावायला. तर एवढा सगळा कांदा नाही बरं का, पाणी दिलेलं आहे ते सगळं कडवाळ आहे. आणि हे अलीकडचा जो सारा दिसतो ना त्याच्यामध्ये रोप आहे जे आम्ही काल खुरपलं होतं. आणि ह्या खाईपुरता मामानेच कांदा लावलेला आहे, तेव्हा आम्ही नव्हतो लावायला. परत आज एक गोणी रोप आणले, म्हणजे त्यांच्या मित्राने दिलं होतं. तर ते लावायसाठी परत मग मामा एकटे असल्यामुळे मी पण आले, माझ्या मागं आत्या आल्या आणि माझ्या पाठीमागं चिमू पण आली. असं आम्ही 3-4 होतो रानात. तर मामाने पाण्यातच लावला, मी काय पाण्यात लावायला नको म्हणलं. मी कोरड्या ह्याला विळाही घेऊन आले होते म्हणून मी विळा घेऊन रोप घेऊन बसले. तर चिमू मला म्हणली की मम्मी मी पण लावते. म्हणलं ठीक आहे लाव बघ, तुला येतोय का लावायला. तर बघ कशी किती छान लावते. तिला मी 2 रेषा मारून दिल्या होत्या, ती फक्त रोप खवते त्याच्यामध्ये, तिला येत नाही. तर तोंड वाकडं तिकडं करते थोडंफार, पण येते ती माझ्या मागं सारखी असते सतत. तिला म्हणजे नाही का घरी बसून नाही वाटत. मग नंतर ना आत्या आल्या, त्या माझ्या पाठीमागं बसल्या होत्या. दोघीला एका साऱ्यात म्हणजे असं बसता येत नव्हतं म्हणून त्या थोड्याशा मागं बसल्या. आणि मग त्यांनी पण चिमुनीन मी लावायला चालू केलं होतं. आजच्या पुरतं एवढंच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.